हैदराबाद महामार्गावर हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने दुभाजक तोडून समोरून हैदराबादकडे जाणाऱ्या टँकरला धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या रस्त्यात पूर्ण आडव्या झाल्या। यामुळे टँकरमधील नायट्रिक ॲसिड बाहेर पडून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। जखमी संतोष पाल वय 40 राहणार पश्चिम बंगाल आणि एक अनोळखी व्यक्ती स्थानिकांनी तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। मात्र यातील अनोळखी एका 29 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। मयत झालेल्या त्या अनोळखी तरुणाची ओळख पटली असून त्या तरुणाचे नाव विनोद कुमार धनराज यादव वय 27 वर्षे राहणार आनापूर मछली शहर जौनपुर उत्तर प्रदेश असे आहे। ही घटना 17 जून 2025 रोजी मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या घटनेची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस गणेश लोखंडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी टँकरमधील ॲसिडमुळे नागरिकांचे डोळे जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होत होता। यामुळे पोलिसांनी तात्काळ अग्निशमन यंत्रणेला याची माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा ही घटनास्थळी दाखल झाली होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.